1953 हे वर्ष भारतीय रेडिओच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरले. दर रविवारी सकाळी 10 वाजता रेडिओ सिलॉनच्या लहरींवरून एक सुरेल पर्व सुरू झाले, बिनाका गीतमाला. या कार्यक्रमाच्या जन्मामागे होते रेडिओ सिलॉनचे लोकप्रिय उद्घोषक हमीद सयानी. नव्या कार्यक्रमासाठी योग्य आवाज शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. हमीद सयानी यांनी आपल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या धाकट्या भावावर विश्वास दाखवला. तो तरुण म्हणजे पुढे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणारे आमीन सयानी. त्यांच्या मधुर, आपुलकीच्या आणि जादुई निवेदनातून बिनाका गीतमालाची सुरुवात झाली आणि लाखो श्रोत्यांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण झाले. अवघ्या 30 मिनिटांच्या या कार्यक्रमात त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय 7 गाणी सादर केली जात असत. डिसेंबर 1953 मधील वार्षिक विशेष कार्यक्रमात अनारकली, आग, नगमा, पतिता आणि ठोकर या चित्रपटांतील गाणी ऐकवण्यात आली. त्या सुरेल क्षणांनी असंख्य श्रोत्यांच्या मनात संगीताची अविस्मरणीय आठवण कोरली आणि बिनाका गीतमाला भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचा अजरामर साक्षीदार बनली. 1953च्या बिनाका गीतमालेचा अंतिम क्षण म्हणजे जणू सुरांच्या महासंग्रामाचा कळसच. 3ऱ्या क्रमांकावर विराजमान झाले अनारकली चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले ये जिंदगी उसी की है. दुसऱ्या क्रमांकावर श्रोत्यांच्या हृदयाला प्रेमाची साथ घालणारे आहा चित्रपटातील आजा रे अब मेरा दिल पुकारा हे गीत दिमाखात पोहोचले. आणि अखेर लाखो रसिकांच्या प्रेमाचा मुकुट आपल्या शिरावर चढवत पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला बैजू बावरा चित्रपटातील अमर गीत तू गंगा की मौज जमुना का धारा यांनी. ही केवळ गाण्यांची क्रमवारी नव्हती, तर भारतीय संगीतप्रेमींच्या हृदयात कायमची कोरली गेलेली सुवर्णाक्षरांची कहाणी होती. राधे जमुना के तीर हो जी हो तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा. हो रहेगा मिलन ये हमारा, हो हमारा तुम्हारा रहे.